हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डीएफ ब्लॉक एलिमेंट स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 13 आणि आजची आपली कन्सेप्ट आहे द कॅटॅलिटिक प्रॉपर्टी ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंट कशा पद्धतीने कॅटलिस्ट म्हणून काम करतात याविषयी आपल्याला आज माहिती लक्षामध्ये घ्यायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज कॅटलिस्ट? तर अकॉर्डिंग टू कॅटॅलिसिस थेरी, कॅटॅलिसिस थेरीनुसार कॅटॅलिस्ट कंबाइन्स विथ द रिॲक्टंट. कॅटॅलिस्ट जो आहे हा रिॲक्टंट सोबत कंबाइन होतो अँड इट फॉर्म्स द अनस्टेबल इंटरमिजिएट. कॅटॅलिस्ट कंबाइन्स विथ द रिॲक्टंट अँड फॉर्म्स द अनस्टेबल इंटरमिजिएट. Later on, this unstable intermediate decomposes and get converted into product with a regeneration of the catalyst takes place. म्हणजे काय होतं, हा कॅटलिस्ट रिॲक्टंट सोबत कंबाइन होतो. उदाहरणार्थ कॅटलिस्ट घेतलाय सी, हा ए आणि बी या दोन रिॲक्टंट सोबत कंबाइन झाला आणि त्यांनी अनस्टेबल इंटरमिजिएट तयार केला ABC. अनस्टेबल असल्यामुळे इथे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवलं आहे आपण. मग अनस्टेबल इंटरमिजिएट ABC त्यांनी तयार केला. मग हा अनस्टेबल इंटरमिजिएट ABC डिकम्पोज होतो आणि AB नावाचा आपल्याला प्रॉडक्ट मिळतो आणि C हा कॅटलिस्ट पुन्हा रिजनरेट झाल्याचं दिसून येतं. म्हणजे एखाद्या कामामध्ये भाग घ्यायचा, ते काम घडवून आणायचं आणि काम झाल्यानंतर पुन्हा नामानिराळं होऊन जायचं, हे काम आहे कॅटलिस्टचं. जे काम होत नसेल ते घडवून आणायचं, जे काम स्लो होत असेल ते वेगाने घडवून आणायचं, पण ते काम झाल्यानंतर तिथेच राहायचं नाही तर बाजूला होऊन जायचं. दिस इज द फंक्शन ऑफ कॅटलिस्ट. हे कॅटलिस्टचं काम आहे. पुन्हा वाक्यात काय सांगता येईल बघा. अकॉर्डिंग टू कॅटॅलिसिस थेअरी, catalyst combines with the reactant to form unstable intermediate. This unstable intermediate decomposes to form the product with a separation and regeneration of the catalyst takes place. आता डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे ट्रान्झिशन मेटल हा चांगला कॅटलिस्ट म्हणून कसा काय काम करू शकतो हे आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं आहे. त्याच्यासाठी डी ब्लॉक एलिमेंटच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला बघायला पाहिजे. बघा, ट्रान्झिशन मेटल म्हणजेच डी ब्लॉक एलिमेंट. तुम्हाला माहिती आहे यांच्याकडे N-1d ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो. हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. दोन्ही मुद्दे आपण बघितलेत. डी ब्लॉक एलिमेंट्सकडे शक्यतोवर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन N-1d ऑर्बिटल आहे. दे कॅन शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आणि म्हणून ते एखाद्या रिॲक्टंट सोबत अनस्टेबल इंटरमिजिएट क्विकली तयार करू शकतात. आता जो रिॲक्टंट सोबत अनस्टेबल इंटरमिजिएट व्यवस्थितरित्या तयार करतो त्याला काय म्हणून वापरता येईल? कॅटलिस्ट. आता हे जे डी ब्लॉक एलिमेंट आहे यांच्याकडे N-1d ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. म्हणजेच हे अनस्टेबल इंटरमिजिएट इझिली आणि क्विकली तयार करतात. म्हणजेच यांचा उपयोग तुम्ही काय म्हणून करू शकता? कॅटलिस्ट. बरं, एवढंच नाही तर हे जे ट्रान्झिशन मेटल आहे दे प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया. दे प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया विथ फ्री व्हॅलन्सीज. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहे त्यांना फ्री व्हॅलन्सी म्हणू आपण. तर दे प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया विथ फ्री व्हॅलन्सीज आणि त्यामुळे काय होतं, रिॲक्टंट ॲडसॉर्ब ऑन देम. रिॲक्टंट त्यांच्यावरती जाऊन ॲडसॉर्ब होतो, चिटकतो. म्हणजे एका ठिकाणी रिॲक्टंट जमा झाला आणि एका ठिकाणी रिॲक्टंट जमा झाला म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन्क्रीजेस. इथे स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन आहे. स्क्वेअर ब्रॅकेट कुठे काढलंय त्यावर त्याचा अर्थ असतो. इथे काढलं होतं त्याचा अर्थ अनस्टेबल आहे, इथे काढलाय त्याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन आहे. बघा काय सांगतोय, हे जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत दे प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया विथ फ्री व्हॅलन्सीज. मग आता या लार्ज सरफेस एरियावरती रिॲक्टंट काय होतो? ॲडसॉर्ब. आणि त्यामुळे काय होतं, रिॲक्टंट एका ठिकाणी जमा झाला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन्क्रीजेस. आणि याच बरोबर द बॉन्ड्स विदिन द रिॲक्टंट मॉलिक्यूल बिकम्स वीकन. रिॲक्टंटच्या अंतर्गत असणारे बॉन्ड जे आहे ते वीक होतात.
म्हणजेच रिॲक्टंट जे आहे यांच्यातले बॉन्ड वीक झाले म्हणजे ते लवकर रिॲक्शनमध्ये भाग घेण्यासाठी तत्पर होतात, ते भाग घ्यायला तयार होतात आणि त्यामुळे ते लवकर जर का रिॲक्शनमध्ये भाग घेतात आहे म्हणजे रिॲक्शन लवकर झाल्याचं तुम्हाला दिसेल. याचाच अर्थ असा द ॲक्टिव्हेशन एनर्जी ऑफ द रिॲक्टंट डिक्रीजेस. रिॲक्टंटला रिॲक्शनमध्ये भाग घेण्यासाठी ॲक्टिव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जीच कमी लागल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजेच हे जे आहे डी ब्लॉक एलिमेंट यांच्या प्रेझेन्समध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वाढतं, पहिला मुद्दा. त्याचबरोबर त्या ठिकाणी बॉन्ड विदिन द रिॲक्टंट हे वीक होतात आणि त्यामुळे रिॲक्टंटला रिॲक्शनमध्ये भाग घेण्यासाठी लागणारी ॲक्टिव्हेशन एनर्जीच कमी लागते आणि रिॲक्टंटला ॲक्टिवेट करायला लागणारी एनर्जी कमी लागली म्हणजे रिॲक्टंट लवकर आणि वेगाने रिॲक्शनमध्ये भाग घेईल, म्हणजेच लवकर आणि जास्त प्रमाणामध्ये प्रॉडक्ट मिळाल्याचं दिसून येईल. बघा काय पॅरेग्राफ आहे. डी ब्लॉक एलिमेंट प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया विथ फ्री व्हॅलन्सीज. त्यामुळे काय होतं, रिॲक्टंट त्यांच्यावरती ॲब्सॉर्ब होतात. त्यामुळे काय होतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन्क्रीजेस. त्याचबरोबर बॉन्ड्स विदिन द रिॲक्टंट वीकन्स, ते वीक होतात आणि त्यामुळे काय होतं की रिॲक्टंट हा लवकर रिॲक्शनमध्ये भाग घेतो, कारण ते वीक बॉन्ड लवकर ब्रेक होतात आणि रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट लवकर भाग घेणार आहे आणि त्यामुळे धिस डिक्रीजेस द ॲक्टिव्हेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट. याचाच अर्थ रिॲक्टंटला रिॲक्शनमध्ये भाग घे याच्यासाठी प्रोत्साहित करणारी एनर्जी कमी लागेल आणि एनर्जी कमी लागते म्हणजे रिॲक्टंट रिॲक्शनमध्ये लवकर भाग घेतोय आणि त्यामुळे रिॲक्शन टेक्स प्लेस क्विकली अँड इझिली. हे कोणी घडवून आणलं, डी ब्लॉक एलिमेंटनी. डी ब्लॉक एलिमेंटनी अनस्टेबल इंटरमिजिएट लवकर तयार केला. डी ब्लॉक एलिमेंटनी रिॲक्शन क्विकली घडवून आणली. याचाच अर्थ डी ब्लॉक एलिमेंट हा चांगला कॅटलिस्ट म्हणून काम करू शकतो, हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. काय बोललो बघा. According to catalysis theory, catalyst combines with the reactant to form unstable intermediate, which further decomposes to form product with a regeneration of catalyst. Now, transition metal or D block element can acts like a good catalyst. This is because, first point, they contain unpaired electron in n-1d orbital. Secondly, they shows variable oxidation state. That's why they can form unstable intermediate quickly with the reactant. म्हणजेच हे चांगले कॅटलिस्ट आहे हे लक्षात येत आहे. या पुढे जाऊन हे जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहे हे लार्ज सरफेस एरिया प्रोव्हाइड करतात विथ फ्री व्हॅलन्सी, ज्याच्यावरती रिॲक्टंट जाऊन ॲब्सॉर्ब होतात. म्हणजेच रिॲक्टंट एका ठिकाणी जमा झाले की कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन्क्रीजेस. त्याच वेळेला द बॉन्ड्स विदिन द रिॲक्टंट वीकन्स. त्यामुळे त्यांच्यातले बॉन्ड लवकर ब्रेक होतील आणि ते लवकर रिॲक्शनमध्ये भाग घेतील आणि त्यांना प्रोत्साहित जास्त करावं लागणार नाही, म्हणजेच ॲक्टिवेट जास्त करावं लागणार नाही, म्हणजेच ॲक्टिवेट करण्यासाठी लागणारी एनर्जीच कमी लागणार. म्हणजेच धिस डिक्रीजेस द ॲक्टिव्हेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट. एखादा मुलगा स्वतःहून अभ्यास करायला तयार असेल तर त्याला अभ्यास करायला लावणं फार काही कठीण असणार नाही, तो लवकर त्या प्रक्रियेमध्ये भाग घेईल. तेच या रिॲक्टंटच्या बाबतीत आहे. बॉन्ड्सच वीक आहे रिॲक्टंटचे, म्हणजेच ते बॉन्ड लवकर ब्रेक होऊन लवकर रिॲक्शनमध्ये भाग घ्यायला रिॲक्टंट स्वतःच तयार आहे, तर त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी लागणारी एनर्जीच मुळात कमी लागेल आणि त्यामुळे रिॲक्शन टेक्स प्लेस क्विकली अँड इझिली. आणि या दोन्हीही गोष्टी कोणी करून दाखवल्या, ट्रान्झिशन मेटलनी, डी ब्लॉक एलिमेंटनी. म्हणजेच ते गुड कॅटलिस्ट म्हणून काम करू शकतात. म्हणून शेवट केला आपण, दस ट्रान्झिशन मेटल दॅट इज डी ब्लॉक एलिमेंट हॅव गुड कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज. आता आपण काही एक्झाम्पलच्या माध्यमातून हे सिद्ध करणार आहे. नाव सम एक्झाम्पल्स ऑफ अ डी ब्लॉक एलिमेंट ॲज अ कॅटलिस्ट. डी ब्लॉक एलिमेंट किंवा त्यांचे कंपाऊंड हे कसे कॅटलिस्ट म्हणून काम करतात त्याची काही उदाहरणं आपण इथे दिलेले आहे. आयर्न मॉलिब्डेनम हा जो कॅटलिस्ट आहे हा हॅबर्स प्रोसेसमध्ये काम करतो, जिथे अमोनियाचं सिंथेसिस केलं जातं. नायट्रोजन रिॲक्ट्स विथ अ हायड्रोजन टू गिव्ह अमोनिया इन प्रेझेन्स ऑफ आयर्न मॉलिब्डेनम कॅटलिस्ट. नायट्रोजन आणि हायड्रोजन यांच्यापासून अमोनिया तयार केला जातो आणि हा अमोनिया तयार करत असताना जो कॅटलिस्ट वापरलाय तो आयर्न मॉलिब्डेनम आहे. या प्रोसेसला हॅबर्स प्रोसेस असं म्हणतात. दुसरी प्रोसेस फेमस आहे, तुम्हाला
याच्या आधी सुद्धा अभ्यासाला होती, ऑइलचं कन्व्हर्शन फॅटमध्ये करायचं. कन्व्हर्शन ऑफ ऑइल इंटू फॅट याला हायड्रोजनेशन ऑफ ऑइल असं म्हणतात. हायड्रोजनेशन ऑफ ऑइल इंटू फॅट, फॅट म्हणजेच डालडा, डालडाचं मॅन्युफॅक्चरिंग, ऑइलपासून डालडा तयार करायचा आहे, या प्रक्रियेला हायड्रोजनेशन म्हणतात. ही प्रक्रिया करत असताना कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो निकेल. पोटॅशियम क्लोराइड याला डिकम्पोज करायचं आहे किंवा हायड्रोजन परऑक्साईडला डिकम्पोज करायचं आहे. या रिॲक्शन वेगाने घडवून आणायच्या असतील तर कॅटलिस्ट वापरा MnO2. डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोराइड, डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड can be carried out quickly by the use of the MnO2 catalyst. Cobalt salt is used as a catalyst during the decomposition of bleaching powder. Titanium chloride याला झिगलर नट्टा कॅटलिस्ट म्हणतात. महत्वाचा MCQ येतो याच्यावरती. इट इज युज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हाय डेन्सिटी पॉलिथिलीन. हाय डेन्सिटी पॉलिथिलीन हा इम्पॉर्टंट आहे एकदम, याला लक्षात घ्यायचं आहे. नंतर कोबाल्ट थोरियम अलॉय, इट इज युज्ड ड्युरिंग द सिंथेसिस ऑफ गॅसोलिन विच इज फिशर ट्रॉप्स प्रोसेस. एका साईडला कॅटलिस्ट दिले, दुसऱ्या साईडला कुठे तो कॅटलिस्ट वापरला जातो दिलाय. थेरॉटिकल पार्ट आहे, थोडा पाठांतर करावं लागेल, एक चार्ट व्यवस्थित तयार करायचा. आता ॲक्च्युअली हा कॅटलिस्ट रिॲक्शनच्या दरम्यान काम कसं करतो याचं मेकॅनिझम देण्यासाठी 2 एक्झाम्पल आपण डिटेलमध्ये दिलेले आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे, जेव्हा H2SO4 तयार करतात सल्फ्युरिक ॲसिड, तो SO2 पासून तयार करतात. तो प्रवास हा आहे, SO2 पासून पहिले SO3 ऑक्सिडेशननी आणि SO3 पासून H2SO4 मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ॲसिड, कॉन्टॅक्ट चेंबर प्रोसेस आहे, पुढे अभ्यासाला आहे आपल्याला. मग या SO2 पासून H2SO4 तयार करत असताना यातली एक स्टेप आहे ही, ज्यामध्ये SO2 इज कन्व्हर्टेड इंटू SO3 विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. मग त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काय आहे बघा, इन द कन्व्हर्शन ऑफ SO2 टू SO3 V2O5 ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट. व्हॅलेडियम पेंटॉक्साइड हा कॅटलिस्ट म्हणून काम करत असतो. ॲक्च्युअली रिॲक्शन काय बघा, सल्फर डायऑक्साईड रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू गिव्ह सल्फर ट्रायऑक्साईड. आता सल्फर डायऑक्साईडमध्ये ऑक्सिजन ॲड झाला की सल्फर ट्रायऑक्साईड मिळतो. पण प्रॉब्लेम असा आहे की SO2 ऑक्सिजनला ॲडअप करून घ्यायला तयार नाही, डायरेक्ट ॲडिशन शक्य नाही आहे. मग रिॲक्शन तर घडवून आणायची आहे पण डायरेक्ट ॲडिशन होत नाही. मग वापरा कॅटलिस्ट. कॅटलिस्ट जी रिॲक्शन होत नाही किंवा जी रिॲक्शन स्लो होते त्याला फास्ट करण्याचं काम करत असतो. तर इथे आपण कॅटलिस्ट वापरणार आहे V2O5. हा SO2 डायरेक्टली O2 कडून ऑक्सिजन घ्यायला तयार नाही का, मग V2O5 मध्यस्थी करणार. काय होईल बघा, V2O5 रिॲक्ट्स विथ SO2. V2O5 हा SO2 सोबत रिॲक्ट होतो आणि V2O5 स्वतः जवळचा ऑक्सिजन SO2 ला देऊन टाकतो. V2O5 स्वतः जवळचा ऑक्सिजन SO2 ला देतो, त्यामुळे SO2चं कन्व्हर्शन SO3 मध्ये होतं, जे आपलं टार्गेट आहे. पण V2O5चं कन्व्हर्शन V2O4 मध्ये झाल्याचं दिसतं. आता हा जो V2O4 आहे, इट ॲक्सेप्ट दॅट ऑक्सिजन अँड अगेन गेट कन्व्हर्टेड इंटू V2O5. म्हणजे आपलं कामही झालं, V2O5 जैसे थे राहिला. काय झालं बघा, SO2 ला या V2O5नी काय दिला, ऑक्सिजन. त्यामुळे SO2चं कन्व्हर्शन कोणामध्ये झालं, SO3. प्रॉडक्ट मिळाला आपल्याला. पण कॅटलिस्ट जो आहे हा V2O5चा काय झाला होता, V2O4. हा V2O4 लगेच या ऑक्सिजनला ॲक्सेप्ट करतो आणि पुन्हा V2O5 मध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजे रिजनरेशन ऑफ कॅटलिस्ट टेक्स प्लेस. वाक्यात कसं बोला, V2O5 combines with SO2 and get converted into V2O4 with the production of SO3. Then this V2O4 accept oxygen and again get converted into V2O5. Thus regeneration of V2O5 takes place. अशा तऱ्हेने SO2चं कन्व्हर्शन SO3 मध्ये झालंय. कोणाच्या प्रेझेन्समध्ये, V2O5 या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये. अजून एक रिॲक्शन आहे, twice of I minus plus H2O8 2 minus gives I2 plus twice of SO4 minus minus. आयोडाइड आयन्सचं आयोडीनमध्ये कन्व्हर्शन या ठिकाणी झालेलं आहे. Fe3+ आयन हा कॅटलिस्ट म्हणून काम करणार आहे. कसा, लक्ष द्या. ॲक्च्युली ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनमध्ये तुम्हाला लक्षात येत आहे का,
हा जो आहे आय मायनस एक इलेक्ट्रॉन याला देतो आणि त्यामुळे स्वतः आय मायनस -1 ऑक्सिडेशन स्टेट त्याची 0 मध्ये होते, तर याला इलेक्ट्रॉन मिळाल्यामुळे +7चा काय होतो +6. पण डायरेक्ट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर पॉसिबल नाहीये. आय मायनस डायरेक्टली याला इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. रिॲक्शन मध्ये दिसतंय आपल्याला की यांनी याला इलेक्ट्रॉन दिला आणि हे कन्व्हर्शन झालंय, पण हे डायरेक्टली झालेलं नाही. मग कसं झालंय, तर हा आय मायनस जो आहे तो Fe3+ ला इलेक्ट्रॉन देतो आणि स्वतः कन्वर्ट होतो I2 मध्ये आणि Fe3+ रूपांतर होतं Fe2+ मध्ये. म्हणजे Fe3+ ने इलेक्ट्रॉन घेऊन ठेवला आपल्याकडे. आता Fe3+ ने इलेक्ट्रॉन घेऊन तो बनला Fe2+. आता हा Fe2+ काय करतो, तर हा S2O8 सोबत रिॲक्ट होतो आणि त्याला तो इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. जो ऍक्च्युली आय मायनसनी S2O8 ला डायरेक्ट द्यायला पाहिजे होता, ते डायरेक्ट देणं होत नव्हतं, म्हणून आय मायनसनी तो इलेक्ट्रॉन दिला Fe3+ ला आणि Fe3+ तो इलेक्ट्रॉन दिला S2O8 ला. यामुळे आय मायनसचं कन्व्हर्शन झालं I2 मध्ये आणि S2O8 कन्व्हर्शन झालं SO4 मध्ये. म्हणजे जे कन्व्हर्शन अपेक्षित होतं ते झालेलंच आहे, पण डायरेक्ट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेला नाही. तर तो इलेक्ट्रॉन आय मायनसनी दिला Fe3+ ला आणि मग Fe3+ कोणाला दिलेला आहे, S2O8 ला दिलाय. या रिॲक्शनच्या दरम्यान पहिल्या स्टेपमध्ये Fe3+ कन्व्हर्ट होतो Fe2+ मध्ये आणि दुसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा Fe2+ रिजनरेट होतो, कन्व्हर्ट होतो Fe3+ मध्ये. म्हणजे रिजनरेशन ऑफ कॅटलिस्ट टेक्स प्लेस. कॅटलिस्ट रिॲक्शन मध्ये भाग घेतो, पण ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन तो पुन्हा रिकवर होऊन जातो, पुन्हा रिजनरेट होतो, पुन्हा नामानिराळं झाल्याचं आपल्याला दिसतं. इथे पण तेच दिसतंय. रिॲक्शनच्या दरम्यान V2O5 ने भाग घेतला, पण ॲट द एंड ऑफ द रिॲक्शन पुन्हा V2O5 म्हणून बाजूला पडलेला आहे. जे काही प्रोसेस प्रक्रिया स्मूथली घडवून आणायची होती त्याकरता भाग घेतो, प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा बाहेर पडतो. दॅट इज कॉल्ड ॲज कॅटलिस्ट. त्याला कॅटलिस्ट म्हणतात. या ठिकाणी सुद्धा आय मायनस डायरेक्टली S2O8 ला इलेक्ट्रॉन देऊ शकत नव्हता, तेवढी त्यांची रिॲक्टिव्हिटी नव्हती. अशा वेळेला Fe3+ ने मध्यस्थी म्हणून काम केलं. तो इलेक्ट्रॉन घेतला स्वतःकडे, स्वतः कन्वर्ट झाला Fe2+ मध्ये. कोणामध्ये कन्वर्ट झाला, Fe2+. आणि नंतर मग इलेक्ट्रॉन देताना पुन्हा Fe2+चं कन्व्हर्शन कोणामध्ये झालं, Fe3+ मध्ये झालेलं आहे. तर दिस इज अबाउट द कॅटॅलिसिस थेअरी शोन बाय द डी ब्लॉक एलिमेंट. हा जो आहे याचा चार्ट काढायचा आहे. हे एक एक्झाम्पल डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे बोर्डाच्या एक्झामसाठी. CET करता तशी आवश्यकता नाही, फक्त हे लक्षात घ्या की SO2 to SO3 कन्व्हर्शन होताना V2O5 कॅटलिस्ट आहे आणि या रिॲक्शनच्या दरम्यान Fe3+ हा कॅटलिस्ट म्हणून काम करतोय. हा चार्ट मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. ऑल दिस इज अबाउट द कॅटॅलिटिक प्रॉपर्टी ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट.